खोलीत शिरलात की लोकांचं लक्ष तुमच्याकडे जातं का? की तुम्ही स्वतःला विचारता मी जशी दिसते तसंच मला वाटतंय का? ड्रेसिंग फक्त फॅशन नाही, तर ती तुमचा आत्मविश्वास, विचारसरणी आणि व्यक्तिमत्वाचा आरसा आहे. इट्स अ मिरर. नमस्कार, मधुरा दिवाच्या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. ड्रेसिंग फक्त दिसण्यासाठी नसतं, तर ते असतं स्वतःला एक्सप्रेस करण्यासाठी, स्वतःला व्यक्त करण्यासाठी. चांगल्या ड्रेसिंगमुळे केवळ लोकांचं परसेप्शन बदलत नाही, तर तुमचा स्वतःबद्दल तुम्हाला काय वाटतं हेही बदलतं. इट चेंजेस द वे यू लुक ॲट युअरसेल्फ. ड्रेसिंग आणि आपला माइंडसेट. आपण जसं दिसतो तसं वागतो. एखादा नीट ब्लेझर किंवा कुर्ती घातली की मनात आपोआपच सिरियसनेस येतो का? मनाचं कनेक्शन शरीरासोबत असतं. तुम्ही काय घालताय हे थेट तुमच्या विचार पद्धतीला बदल करण्यात मदत करतं. ड्रेस द वे यू वॉन्ट टू फील. जर तुम्हाला प्रोफेशनल, पॉझिटिव्ह आणि इन्चार्ज वाटायचं असेल तर तुम्ही तसा लुक तयार केला पाहिजे. ड्रेसिंग आणि आत्मविश्वास ह्या खूप जवळचं ह्याचं नातं आहे. आपल्याला योग्य वाटणारी स्टाईल आपल्याला आत्मविश्वास देते का? स्वतःला कम्फर्ट देणारे कपडे निवडा, पण ते स्मार्ट आणि प्रेझेंटेबल असायलाच हवे. मिरर टेस्ट करा. एकदम सोपं आहे. जेव्हा तुम्ही आरशात बघता तेव्हा तुम्हाला स्वतःबद्दल काय वाटतं? तुमचं मन हे नेहमी तुम्हाला खरं सांगत असतं बरं का. डू आय रिअली फील कॉन्फिडंट? मला पॉवरफुल वाटतंय का? मला आत्मविश्वास स्वतःबद्दल वाटतंय का? हा प्रश्न तुम्ही स्वतःला विचारू शकता. प्री डिसाइड युअर पॉवर आउटफिट म्हणजे काय? समजा एखाद्या मीटिंगला जायचंय, इंटरव्ह्यूला जायचंय, प्रेझेंटेशन द्यायचंय, यासाठी एक सेट तयार ठेवा. ते घातल्यावर इन्स्टंटली तुम्हाला आय एम रेडी असं वाटायला हवं. मी माझ्या कॉर्पोरेट सेशन्सना जेव्हा जाते तर माझं ड्रेसिंग, माझं लुक, माझ्या ॲक्सेसरीज, इवन मी व्हिडिओज करताना मी कोणत्या पद्धतीची साडी नेसणार, काय ज्वेलरी घालणार, कुठली अंगठी घालणार, जेणेकरून माझं प्रेझेंटेशन आणि लुक एकदम पॉवरफुल आणि छान दिसेल, ह्याचा मी पहिलेच अभ्यास आणि तयारी करून ठेवते. ड्रेसिंग आणि पर्सनॅलिटी ह्याचा खूप जवळचा संबंध आहे. तुमचं बाह्य लुक तुमचं आतलं व्यक्तिमत्व रिफ्लेक्ट करतो. तुम्ही काम आहात का, शांत आहात का, की तुम्ही मस्त व्हायब्रंट आहात, बोल्ड आहात, तुमचे रंग संगती जे तुम्ही निवडता, पॅटर्न्स, हे सगळं ते दाखवू शकतं. कलर सायकॉलॉजीचा थोडासा अभ्यास करणं आवश्यक आहे. तुम्ही कलर सायकॉलॉजी वापरू शकता. अगदी थोडक्यात सांगते. निळा रंग हा विश्वासार्हता दाखवतो. लाल म्हणजे ऊर्जेचा रंग. पांढरा हा शुद्धतेचा रंग आहे. काळा ताकद आणि